क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा तालुक्यातील बारीपाडा ते वाठोडा या नवीन रस्त्याचे काम गेल्या 1 महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग सटाणा यांच्या मार्फत ठेकेदाराकडून करण्यात आले। ते काम खूप निकृष्ट पद्धतीने करण्यात आले असून या रस्त्याची सध्या खूपच बिकट अवस्था झाली आहे। विशेष म्हणजे याच रस्त्याला 10 गाव जोडले गेली आहे। रोजच्या दळणवळणाला किंवा शेतीसाठी रोज वापरला जाणारा हा प्रमुख रस्ता आहे। तसेच शाळेच्या मुलांसाठी व आरोग्य संदर्भात हा रस्ता वापरला जातो। वास्तवात बघितलं तर या भागात आदिवासी गाव मोठ्या प्रमाणात असून परिसरात पावसाळ्याच्या दिवसात पावसाचं प्रमाण देखील अधिक असते। परंतु या भागात जुलै महिना संपत आला असून अजून देखील पूर्णपणे पावसाळा चालू झालेला नाही। तेवढ्यात रस्त्याची एवढी बिकट अवस्था झाली आहे, तर पावसाळ्यात काय अवस्था होणार, म्हणून प्रशासनाने या गोष्टीकडे तत्काळ लक्ष द्यावे व संबंधित ठेकेदाराविरुद्ध तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गेल्या 7 ते 8 वर्षापासून या रस्त्याची खूप बिकट अवस्था होती, पण आमदार दिलीप बोरसे यांच्या प्रयत्नातून हा रस्ता ग्रामस्थांनी मिळवला। पण शासनाचा कोट्यावधी निधी खर्च करून ही परत त्या रस्त्याची तीच अवस्था झाली आहे। शासनाने या रस्त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा वाटोडा बारीपाडा व परिसरातील नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असं यावेळी ग्रामस्थांनी सांगितलं। यावेळी स्थानिक ग्रामस्थ, पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, मोहन ठाकरे, देवराम ठाकरे, गंगाराम गांगुर्डे, पंडित बहिराम, रामभाऊ बहिराम, शिवाजी खांडवी, किसन भोये व आदी ग्रामस्थ उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सोनीराम गायकवाड, कळवण, सटाणा। आम्ही कशा तरी आमदार साहेब जाई लाडूरला जाई, आमदार साहेबला बोली कशा तरी रस्त्याने मागणी करी जवळ 15 वर्ष रस्त्यानं आम्ही हाल काढी, कशा तरी चालता यावा नाही। हा रस्ता मागा मोची दीड महिना मतलब हा रस्त्याने हाई परिस्थिती होई गई, तो कोणती परत आम्ही काय करणार को तीच परिस्थिती आम्हाला तीच हाल होणार। हाई गावनं ज्या कार्यकर्ता त्या लोक कार्यकर्ता साला बोलता जवळ हाई परिस्थिती जवळ हा ठेकेदारने हाई पद्धतना काम करी अवी घ्या परत हाई 1.5 महिना हाई परिस्थिती होई गई। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।